खोक्या भोसलेच्या घरावर वन विभाग बुलडोझर चालवण्याची शक्यता आहे। वन विभागाच्या जागेत घर बांधल्यानं भोसलेवर गुन्हा दाखल झालाय। 7 दिवसात घरावर मालकी हक्क दावा न केल्यास कारवाई केली जाईल। या सगळ्याचा आढावा घेतला माझ्या सहकाऱ्यानं। सतीश उर्फ खोक्या भोसलेला काल बीड व यूपी पोलिसांनी प्रयागराजमधून अटक केली। आता आपण सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरासमोर आहोत। शिरूर कासापासून काही अंतरावरच सतीश उर्फ खोक्या भोसलेचं हे घर आहे। वन विभागानं 8 मार्च रोजी झाडाझडती घेतली होती आणि या ठिकाणी जे आहे ते काही प्राण्याची शिकार करणारं साहित्य व वाळलेल्या प्राण्याचं मांस या ठिकाणी आढळलं होतं आणि त्या अनुषंगानं जे आहे ते सतीश उर्फ खोक्या भोसलेवर वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता। तर हे जे घर आहे ते वन विभागाच्या गट क्रमांक 51 या जागेवर आहे आणि हे घर जे आहे ते अतिक्रमित जागेवर असल्याने वन विभागाने दुसरा गुन्हा जे आहे ते सतीश उर्फ खोक्या भोसलेवर दाखल केला आहे आणि त्याला एक नोटीसही देण्यात आली। 7 दिवसात जे आहे ते खोक्या भोसले किंवा कुटुंबियाच्या वतीनं जे आहे ते वन हक्क दावा किंवा मालकी हक्क दावा वन विभागाकडे सिद्ध करायचा आहे आणि जर सिद्ध नाही झाला तर वन विभाग हे अतिक्रमण काढून घेतलं जाऊ शकतं। मात्र असं असलं तरी 7 दिवसानंतर पुन्हा एकदा कायदेशीर बाब म्हणून वन विभाग 2 नोटीस दिल्या जाऊ शकतं आणि 2 नोटीस दिल्यानंतर तरीसुद्धा समाधानकारक कागदपत्र नाही मिळाले तर या घरावर वन विभाग बुलडोझर चालवण्याची शक्यता आहे। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकरसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, शिरूर कासार, बीड।